पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मुस्लिम धर्मियांचा पवित्र मानला जाणाऱ्या रमजान ईद निमित्त पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक 17 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून मुस्लिम समाज बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका माधुरीताई धोत्रे, संभाजी ब्रिगेडचे नेते किरणराज घाडगे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक देवमारे, विठ्ठल बंदपट्टे, शफीक शेख, लालासाहेब शेख, मजीद बागवान, जमीर सय्यद, गणेश पिंपळनेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बंधू भगिनी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की सर्व धर्म समभाव हे दृष्टिकोन आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे कर्तव्य पार पाडत आहे। पुढील काळात नागरिकांचे प्रश्न सोडवून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून रोल मॉडेल करणार असल्याचा विश्वास धोत्रे यांनी उपस्थित नागरिकांना दिला। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ पंढरपूरच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गेले अनेक दिवसापासून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्व धर्मियांचे सण उत्सव महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे। याचबरोबर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी थेट शासन दरबारी प्रयत्न करत विकास निधी खेचून आणण्याचं काम धोत्रे यांच्या माध्यमातून होत असल्यानं लवकरच प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून एक रोल मॉडेल म्हणून प्रभागाची ओळख निर्माण होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। तसेच गुढीपाडव्याच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा। आज पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये रमजान ईद निमित्त या ठिकाणी सगळ्याच माझ्या मुस्लिम बंधू भगिनींना रमजान ईद निमित्त या ठिकाणी अन्नधान्याचं किट असेल, इतर साहित्य असेल, ते आमच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रमाणे सर्वांनी आपापले सण साजरे करायला पाहिजे। हिंदू बांधवांनी गुढीपाडवा, मुस्लिम बांधवांनी रमजान ईद, सर्व या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांनी हिंदूंचे सण असो किंवा मुस्लिमांचे सण असो सगळ्यांनी मिळून मिसळून साजरे केले पाहिजेत, हा संदेशातून आम्हाला द्यायचा आहे आणि त्यामुळेच आज रमजान ईद निमित्त या ठिकाणी सगळ्यांना आम्ही वाटप केलेलं आहे। सर्व धर्म समभाव म्हणून हा संदेश घेऊन पुढे येत आहात, कशा प्रकारे पाहता? नाही, या ठिकाणी सर्व धर्म समभाव, आत्ताचं जे राजकारण बघितलं ते राजकारण खूप चिखल झालेलं आहे। हे भयानक असं वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे। यामधून एकच संदेश द्यायचा आहे की सगळे आपण बंधू भगिनींनी या ठिकाणी हिंदू असो मुस्लिम असो सगळेजण आपण एका कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने सगळे सणवार मग ते कुणाचे का असोना सगळ्यांनी एकोप्याने या ठिकाणी साजरे केले पाहिजेत। पंढरपूर ही संतांची भूमी आहे आणि आत्तापर्यंत पंढरपूरची परंपरा आहे की या ठिकाणी कधी कुठलं जात धर्म पात भेद न करता सर्व धर्मीय लोक या ठिकाणी एकत्रितपणे या ठिकाणी सगळे सण आणि उत्सव साजरे करत असतात आणि तेच परंपरा या ठिकाणी आम्ही पुढे देखील कायम चालू ठेवून या ठिकाणी आजचा हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। आजी माझ्या आमदारांना जे जमलं नाही ते तुम्ही केल्यानं एक वेगळा संदेश जातोय, कौतुक होतंय, याबद्दल काय वाटतं? नाही, याच्यामध्ये राजकारणाविषय नाही, सगळेजणच आपापल्या परीनं मदत करत असतात। आम्ही देखील आमच्या परीनं या ठिकाणी मदत करतोय कारण पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला, आमच्या ताब्यामध्ये जी सत्ता दिली, आम्हाला प्रचंड मताने या ठिकाणी विजय केलं आणि आम्ही हे काही निवडणूक म्हणून करत नाही कारण सर्व पंढरपूरकरांना माहीत आहे की गेले अनेक वर्ष झालं आम्ही या ठिकाणी समाजसेवा करत असतोय आणि ही समाजसेवा यानंतर देखील आम्ही कायम चालू ठेवणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही। निवडणुकीच्या वेळेस निवडणुका होतील, परंतु सध्या लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे
तो विश्वासार्ह ठरवण्यासाठी लोकांनी मतदान रूपी त्यांचं कर्तव्य बजावलं होतं. आज लोकांची सेवा करण्यासाठी येत्या 5 वर्षामध्ये आम्ही आमचं कर्तव्य बजावतो आहोत आणि तोच संदेश मी सर्व जनतेला देत आहे. आत्तापर्यंत मुस्लिम बांधवाचा फक्त मतापुरताच वापर केला जात होता. तुम्ही मात्र अजमेर दौरा केला, आता साहित्य किट वाटली, त्यामुळे एक वेगळा मेसेज जातोय. काय आव्हान करा? कारण मी कधीच राजकारण केलं नाही, मी मतासाठी कधीच राजकारण केलेलं नाही. माझे नेते माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कधीच मतासाठीचं राजकारण केलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही करत असतो आणि त्यामुळंच राजकारण मतं पडतील किंवा नाही याचा आम्ही कधी विचार करत नाही. निवडणुका येत असतात, जात असतात, परंतु आपलं कर्तव्य आहे या ठिकाणी माणुसकीच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकमेकाला मदत केली पाहिजे, एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि आपले सगळे सण उत्सव प्रचंड मोठ्या जोशात आणि उल्हासामध्ये साजरे केले पाहिजेत, हाच माझा हेतू आहे. सणाच्या निमित्तानं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि या भागाच्या नगरसेविका सौ माधुरीताई धोत्रे यांच्याकडून रमजान ईदच्या निमित्त सगळ्याला बुरका आणि पूर्ण ड्रायफ्रूट सुरकुरम्याचं जेवढं सामान आहे तेवढं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्याकडून सगळ्या मुस्लिम बांधवांना देण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक सणाला हिंदू असो मुस्लिम असो ह्या प्रत्येक सणाला दिलीप बापू धोत्रे अगदी आवर्जून पूर्ण खर्चानेही सगळा खर्च करतात आणि वार्डाची सुद्धा उन्नती करतात. हे माझ्यातर्फे संपूर्ण मुस्लिम बांधवांना आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. माझ्याला शुरकुंब्याचा किट आणि बुरका दिलीप बापू धोत्रे मनसेचे नेते हिने पहिल्यांदाच ह्या पंढरपुरात घडतंय की मुस्लिम समाजाला किट वाटप असं देवा गोर गरिबाला बेवा येतीमला असा नेता परत भेटणार नाही. आणि ही नेत्यानं केलेलं जे काम आहे ही दुसऱ्या बी नेत्याने करावं, ती बी कुठल्या बी समाजाला असू दे. पण ही किट वाटप केलं मुस्लिम समाजाला इतकं आनंद झालं की बास आमचे लेडीज गोरगरीब आहे तिला समाधान वाटलं. आजी माझी आमदाराला सुद्धा जमलं नाही. आता आमदार व्हायचं स्वप्न बघतेत. आता काय बोलू शकत नाही, हिला परत बोलू आपण. सर्वश्रेष्ठ उपचार होतील नेत्रांवरी, नंदादीप उजळून टाकी सर्वांची दृष्टी उजळी नंदादी. पंढरपूरकरांनो लक्ष द्या, लक्ष द्या. नंदादीप आय हॉस्पिटल घेऊन येत आहे मोफत लासिक स्क्रीनिंग कॅम्प. तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कंटाळला आहात का? आता मिळवा लासिक लेझर उपचारांची उत्तम संधी. रविवारी 22 मार्च 2026 रोजी रखुमाई सभागृह, पंढरपूर बस स्टँड समोर, पंढरपूर इथं. या कॅम्प मध्ये मिळणार मोफत लासिक स्क्रीनिंग, संपूर्ण डोळ्यांची तपासणी, कॉर्निया स्कॅन, लासिक एलिजिबिलिटी टेस्ट. स्पेशल कॅम्प ऑफर 50,000चे लासिक उपचार आता फक्त 32,999 मध्ये. मर्यादित जागा उपलब्ध. आजच आपली नोंदणी करा. फोन 92 2000 1000. दृष्टी म्हणजे नंदादीप.